नका. ज्यांचं नाव इथं असते ते इथं नसतं, ज्यांचं इथं असते ते इथं नसतं. त्याच्यासाठी ना टेन्शन घ्यायचं नाही. आपण इथं आहोत महाराजांच्या, एवढं समजून जायचं. बरोबर आहे ना महाराज? चला सेवेला सुरुवात करूया मग. चला वाजवा टाळ्या एकदाच्या. महिला मंडळ आपण इथं कीर्तन श्रवण करण्याकरिता आलेला आहोत. आजचा अभंग नाथबाबा यांचा आहे. नाथबाबांचं चरित्र सांगायचं आपल्याला. आणि नाथबाबांनी आपल्याला साधू संतांची सेवा कशी करायची, संत कुणाला म्हणायचे, देव कुणाला म्हणायचे, संतांच्या अंगात सामर्थ्य जास्त का देवाच्या अंगामध्ये सामर्थ्य जास्त, हा सांगणार आपण नाथबाबा यांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगाद्वारे नाथ महाराज आपल्याला संतांची उदारता सांगतात. शांती ब्रह्म यांचा 5 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. आणि नाथ बाबा जगामध्ये असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे आपल्याला 3 गुण पाहायला मिळतात. नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा संत आहेत आणि नाथ बाबा श्रीमंत आहेत. तुम्ही म्हणसाल ताई नाथ बाबा शांत आहेत, बरोबर. कशावरून आहेत? एखादा प्रसंग सांगू का? ऐकायला आवडेल का? का पाकिस्तानातून आलेली दिसते मी तुम्हाला? अहो बोलत चला ना, मी तुमच्यासाठीच आलेली आहे की इथं. नाथ बाबांची टवाळी करणारे काही कुचरवट्यावरील लोक, इथले मंडपातले सोडून बोलते मी, नाथ बाबांची टवाळी करणारे काही कुचरवट्यावरील लोक, त्यांनी एका यवनाला म्हणजे मुसलमानाला बोलवून घेतले आणि सांगितले आपण नाथ बाबांना त्रास द्यायचा, तर तुम्ही काय करा, हे पान खा. आणि नाथ बाबा गोदावरीच्या तीरावरून ह्या वेळेस स्नान करून बाहेर जातात, त्यावेळेस त्यांच्या अंगावर थुंका. त्या मुसलमानाला योग्य ते प्रमाणे बक्षीस दिलं जाईल असं ठरलं त्यांचं. ठरल्याप्रमाणे यवन नदीच्या तीरावर येऊन बसला. नाथ बाबा नदीवर आले, आंघोळ केली. नाथ बाबांच्या अंगावर त्या यवनाने पान खाऊन थुंकले. पुन्हा नाथ बाबा गेले, पुन्हा नाथ बाबा आले. असे 1 वेळेस नाही नाथ बाबाची आंघोळ, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 4 वेळेस नाही, 108 वेळा नाथ बाबांची गोदावरीला आंघोळ झाली. कशामुळे झाली? तर तो यवन नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. नाथ बाबा सांगत होते त्यांना, तो यवन म्हणत होता नाथ महाराज मला माफ करा. नाथ महाराज म्हणाले अरे बाबा तू तर माझं पुण्याचं काम केलेलं आहेस, भाग्याचं काम केलेलं आहेस आणि मला कशाला माफी मागतो? तो म्हणतो नाथ महाराज माझं तुमच्या अंगावर थुंकून एवढं तोंड सुजलंय, मला माफी असावी, मला तुमचा अनुभव काही आला नाही, कळाला नाही. नाथ महाराजाने अंगावर थुंकून सुद्धा त्याला माफ केलं आणि हातात प्रसाद देऊन मुक्त केला. एवढी नाथ बाबांची शांतता होती. आणि दुसरा गुण संत. दादानो या जगामध्ये संत म्हणायचं कुणाला? कारण पोटासाठी फिरणारे भरपूर संत आहेत, गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घालून फिरणारे भरपूर संत आहेत. त्यांना संत म्हणता येतं का? म्हणता येतं का? गळ्यात माळा घालणे आणि बाहेर फिरणे संत म्हणता येतं का? शास्त्र सांगतं संत म्हणायचं कुणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत असं शास्त्र सांगतं. आणि नाथ महाराजांचा 3रा गुण श्रीमंत. या गावात किती श्रीमंत असतील एक अंदाजिक? 20 एकर शेतीवाले का पुढे आहे? त्याच्या पुढे आहेत म्हणतात हे बाबा, असतील पुढेही. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाचा होता? कशाचा होता? तुम्ही दाखवतात का? आजी नाही म्हणतात खुशाल, नाही दाखवत ना. साध्या पोळीचा दाखवतात, साध्या भाकरीचा दाखवतात. देवाला नैवेद्य आपण रोज दाखवला पाहिजे, कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी आहे बर का दादानो. ज्याच्या सत्तेने हे सगळं चालू आहे, ज्याच्या सत्तेने हा धर्ममंडप उभा आहे आणि ज्याच्या सत्तेने झाडाचं पानही हालत नाही, ज्याच्या सत्तेने तुमचं माझं शरीर चालू आहे, त्या जगाच्या मालकाला माझे नाथ बाबा रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते. रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते. तुम्ही म्हणसाल मोबदल्यामध्ये काय दिलं पांडुरंगाने आपल्या नाथ बाबाला? सांगते तुम्हाला. जगाच्या मालकाला नाथ बाबा रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते. जगाच्या मालकाने नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरले. श्रीखंड्या चंदन मुगालो निकारी, श्रीखंड्या चंदन मुगालो निकारी, श्रीखंड्या चंदन मुगालो निकारी, श्रीखंड्या चंदन मुगालो निकारी. ओ सदा गात्री धुरी
वर्ष कावडीने पाणी भरले. याच्याही पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, नाथबाबांच्या घरी जगाच्या मालकाने नाथबाबांना चंदन उगाळून दिलं आणि नाथबाबांची कपडे सुद्धा माझ्या जगाच्या मालकाने धुतली. एवढा अधिकार माझ्या नाथबाबांचा होता. सामान्य अधिकार होता का हो नाथ महाराजांचा? कपडे धुणं आजी सामान्य अधिकार आहे का? आज्या जर बाहेरून उशिरा आला तर तिकडेच बापू तू बिन तुझे कपडे बी. बरोबर आहे का नाथाचं? नाथ बाबांची कपडे सुद्धा जगाच्या मालकाने धुतली. सामान्य अधिकार नव्हता. म्हणून नाथ महाराज म्हणतात जगात संत उदार आहेत, त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, त्यांच्या अंगामध्ये देवापेक्षा जास्त सामर्थ्य आहे. एकदा गोकुळामध्ये श्रीकृष्ण सजीव बैलाची धार काढत होते. सजीव बैल समजते का? सजीव नाही, वडगावच्या मावशांना सजीव समजते का? नाही, मी आता बोलतच नाही. मला सांगा समजते का नाही समजते? आजी समजते का? मी समजते म्हणलं तर उभा करते बरं का, विचार करून बोला. सजीव बैल म्हणजे जिवंतच बैल, जिवंत बैलाची धार. श्रीकृष्णाने सजीव बैलाची धार काढली. यशोदामाई म्हणाली, अरे कृष्णा हे काय करतोस? अरे तो बैल आहे. पण माझ्या भगवंताने राधेला पाहिले होते म्हणून भगवान श्रीकृष्ण भुलले आणि सजीव बैलाची धार काढली. राधेला पाहुनी भुलले हरी, राधेला पाहुनी भुलले हरी, बैल दोही तो नंदा घरी. भगवंतापेक्षा संतांच्या अंगामध्ये जास्त सामर्थ्य. सांगू का पुढचा एक प्रसंग तुम्हाला, कसं सामर्थ्य जास्त आहे ते? महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले होते ना, त्यांच्या मुलीला माहित नव्हतं. मुलीला माहित नसल्यामुळे भागीरथीबाई, तुकाराम महाराजांच्या मुलीचं नाव भागीरथी आहे. भागीरथीबाई रोज आपल्या वडिलांचा धावा करायच्या. कोण्या गावा गेले बाबा भागीरथी करी धावा. रोज 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 भागीरथीबाई धावा करायच्या तुकाराम महाराजांचा. आपण आपलं माणूस गावाला गेलं, गावाला म्हणजे संपलं त्यांचं. आपलं वडगाव सोडून गेलं तर आपण धावा कसा करतो? आता माय मला का नेलं नसाल अगोदर, असाच करतो ना. भागीरथीबाई म्हणायच्या, कोण्या गावा गेले बाबा भागीरथी करी धावा. भागीरथीचा धावा ऐकून तुकाराम महाराज वैकुंठाहून खाली आले. दुपारची वेळ होती. दुपारी जर पाहुणा घरी आलो तर पहिल्या बायकांना विचारा त्यांनी पाहुण्यांसाठी काय पाहुणचार करायचा. काय करायचा? मॅगी करायचे का? डोसे करायचे का? समोसे आणायचे का? पाणीपुरी आणायची का? दुपारच्या वेळेस पाहुणा जर घरी आला तर त्याला फक्त आणि फक्त देठव्याचा भात म्हणजे शेवयाचा भात केला जायचा. करायचे ना. दुपारची वेळ होती. तुकाराम महाराज वैकुंठाहून खाली आले. शेवयाचा भात केला भागीरथीबाईंना. पण दुपारी अचानक असा प्रेड असतो, पाहुणे यायचे म्हणलं का दूध संपते. दुपारची वेळ असली म्हणजे दूध संपणार. शेवटचा चहा दुपारी असतो आपला. दूध नसल्यामुळे भागीरथीबाई तुकाराम महाराजांना म्हणाल्या, बाबा दूध नाही हो, आता आपण शेवयाचा भात केलाय, दूध नाही. तुकाराम महाराजांना जवळच असलेले असं आपलं जसं वडगावचं मंदिर आहे ना महादेवाचं, अशा मंदिरामध्ये गेले. देवाची ताकद सांगते बरं का तुम्हाला, नामस्मरणाची ताकद सांगते, भगवंताच्या चिंतनानं काय आपला उद्धार होतो ते सांगते. अशा मंदिरामध्ये तुकाराम महाराज गेले. वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज गेले. वेल्लेश्वराच्या नंदीला उठवले आणि त्या दगडाच्या नंदीचे दूध काढले तुकाराम महाराजांनी. साधा सोपा अधिकार आहे का? दगडाच्या नंदीचे दूध काढते का कोणी? एवढा अधिकार माझ्या तुकाराम महाराजांचा होता. वेल्लेश्वराती उठविले दूध नंदीचे काढिले. देवापेक्षा संतांच्या अंगामध्ये जास्त सामर्थ्य आहे. पुढे जाऊन सांगू का एखादा प्रसंग असा? सांगायचा का? मला काय हालचाली दिसत नाही तर तुमच्या, मला काय असं काही कळतच नाही. उद्दकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. रामचंद्र प्रभूने पाण्यात दगड तारले याच्यात नवल नाही, तर माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी दगड चालविले. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली मोक्ष मार्गी जाती मोक्ष मार्गी
तोडविली जड भिंती हरविली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी जडमूड यांचा सुद्धा उद्धार केला बरं का. कसा मूढ प्राणी, असा मूढ प्राणी ज्याला त्याची आई कळत नाही. रोडवर जर उभा राहिला आणि एखादी गाडी आली, ड्रायव्हरने कितीही हॉर्न वाजू द्या तरी बाजूला होत नाही. आहेत का तुमच्या इकडे असे प्राणी? आहेत का? नाही तर महाराज इकडे नाहीत म्हणा आहेत का नाही? अहो असा मूढ प्राणी ज्याला त्याची आई कळत नाही, रोडवर उभा राहिला आणि ड्रायव्हरने कितीही हॉर्न वाजवला तरी बाजूला सरकत नाही. अशा जडमूड रेड्याच्या रेडा बोलते मी. नाही म्हणत होत्या ह्या मावशी. आहे तुमच्या इकडं रेडा. रेड्याच्या मुखातून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी 4 वेद बोलावले. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. देवापेक्षा संतांच्या अंगामध्ये किती सामर्थ्य आहे तेच नाथ महाराज भंगाच्या व्रतांच्या उदार सांता एक जगी, उदार सांता एक जगी, उदार संत एक जगी, उदार संत एक जगी, उदार सांता एक जगी, उदार सांता एक जगी, उदार संत एक जगी, उदार संत एक जगी. वागवी